हॅलो फ्रेंड्स, मी हर्षाली आणि आज तुमचं स्वागत आहे माझ्या पावसाळी स्पेशल व्हिडिओमध्ये. हॉटेलपेक्षाही स्वादिष्ट असा आयुर्वेदिक गुणकारी मसाले चहा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. साधारण 3 कप चहा बनवायला 2 कप पाणी मीडियम गॅसवर उकळायला ठेवा. आता दालचिनीचे छोटे 2 तुकडे, 4 लवंग, 2 वेलची आणि आल्याचे छोटे 2 तुकडे घ्या आणि ते खलबत्त्यात सर्व घालून बारीक कुटून घ्या. आता गॅसवरील पाणी उकळलं याची खात्री करून हा सर्व मसाला त्या पाण्यामध्ये टाकून घ्या. त्या मसाल्यांचा अर्क आणि वास त्या पाण्यात उतरायला जवळपास 2 मिनिटं लागतात. आता तुम्ही पाहू शकता या पाण्याचा रंग बदलला आहे, म्हणजे त्याचा वास आणि अर्क त्या पाण्यामध्ये उतरला आहे. ते झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही चहा पावडर टाकून घ्या आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये साखरसुद्धा ॲड करा. आता सगळ्यात शेवटी साखर का? कारण साखरेचा गुणधर्म हा लगेच पाण्यात उतरतो, गोडपणा. पण मसाल्यांचा गुणधर्म उतरायला खूप वेळ लागतो आणि तेच औषधी गुणधर्म आपल्याला चहाच्या माध्यमातून मिळवायचे आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मसाले आणि सगळ्यात शेवटी साखर. आता चांगला मिनिटभर चहा मध्यम आचेवर उकळून घ्या आणि मग त्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असलेला शेवटचा घटक म्हणजे गवती चहा तो मिक्स करून घ्या आणि त्यावर प्लेट झाकून घ्या. प्लेट झाकली की कसं पटकन चहाला गवती चहाचा फ्लेवर येतो. प्लेट झाकून मध्यम आचेवर साधारण अर्ध्या मिनिटासाठी चहा उकळून घ्या. आता उकळलेल्या कोरड्या चहामध्ये 1 कप दूध घालून घ्या. चहामध्ये दूध घालताना गॅस बारीक करून घ्या, नाहीतर चहा उतू जाण्याची शक्यता असते. चहा दाट होण्यासाठी अर्ध्या मिनिटासाठी गाळणीने किंवा वाटीने चहा वर खाली करून घ्या. आता गॅस बंद करून घ्या. तुमचा मसाले चहा एकदम रेडी आहे पिण्यासाठी. पावसाळ्यात सर्रास सगळ्यांना सर्दी खोकल्यासारखे आजार होतात. उष्णता बाहेर पडल्यामुळे हिरड्यांना सूज येते. दूषित पाण्यामुळे पोट खराब होतं. आपल्या मसाले चहामधील गवती चहा आणि आल्यामुळे सर्दी आणि खोकल्याला आळा बसतो. लवंगामुळे हिरड्यांना आराम मिळतो. दालचिनी आणि वेलची पोटांच्या विकारावर फायदेशीर ठरतात आणि तुमचा मूडही फ्रेश करतात. तर वाट कसली बघताय मग? आत्ताच बनवा मसाले चहा. आणि हो, तुमच्या तब्येतीची काळजीही घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.